गेल्या आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पिंपरीमध्ये परतीच्या पावसाची हजेरी, उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 22 धरणं तुडुंब, नाशिक जिल्ह्यातील काही गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली। पालघरसह परिसरात परतीच्या पावसाची हजेरी, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, परतीच्या पावसाचा भात पिकाला फटका। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं सोयाबीनचं नुकसान, हवामान विभागाकडून जिल्ह्यात येलो अलर्ट। यवतमाळमध्ये पावसानं काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला फटका, नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। बुलडाण्यातील देऊळगाव राजा शहरात कडकडीत बंद, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बंदची हाक। सोलापूरच्या बार्शीत मराठा बांधवांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी। अमरावतीतल्या परतवाडा धारणी मार्गावर बसचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस कोसळली, अपघातात 3घांचा मृत्यू तर 45हून अधिक जखमी। बीडच्या कनेरवाडी शिवारातील पपईची बाग अतिवृष्टीनं उद्ध्वस्त, संतप्त शेतकऱ्यानं बागेवर चालवली कुऱ्हाड। बुलडाण्यामध्ये हिवरा आश्रम इथं अवैध देशी दारू दुकानांवर महिलांची धाड, संतप्त महिलांनी दुकानासमोर फोडल्या दारूच्या बाटल्या।